3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. हर्षवर्धन सपकाळांनी शिवसेना युबीटीला टोला लगावलाय. हेकेखोरी ही ताकद नाही, हेका वापरता कामा नये, सपकाळांचं टीकास्त्र. आमच्या काही प्रदेशाध्यक्षांना दिवसाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची. मला कधीच मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडत नाही. टू द पॉइंट मुलाखतीत सपकाळांचा आपल्या पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्षांना टोला. नेत्रा पवारांच्या जीवाला चाकणकरांकडून धोका असल्याचं बीड पोलिसांकडे निनावी पत्र पाठवून संभ्रम निर्माण करू नये. पत्र पाठवणाऱ्यावर कारवाई होईल, पोलीस अधीक्षकांचा इशारा. हेलिकॉप्टरचा अपघात झाला नाही, छगन भुजबळांचं स्पष्टीकरण. प्रकरणाची चौकशी करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. भुजबळांचं हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये उतरवलं, पायलटची चूक नसून प्रशासनाची चूक, अमोल मिटकरींची टीका. जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा, तापमानाचा पारा 39 अंशांवर. काळजी घेण्याचं नागरिकांना आवाहन. मालेगाव शहर आणि परिसरात अवैध गौण खनिजावर कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकानं यावेळी 6 वाळूचं डंपर आणि 2 मुरुमाच्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत एकूण 20 लाखांचा दंड वसूल केला. यवतमाळच्या वणी परिसरात वाघाचं दर्शन झालं. वाघ दिसल्यामुळे ग्रामस्थांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. रस्त्यावर फिरणाऱ्या या वाघीण आणि बछड्याचे दृश्य मोबाईलमध्ये चित्रित झालं. चंद्रपूर मनपा बाहेर काँग्रेस नगरसेवकांनी आंदोलन केलंय. मनपातील नगरसेवकांचा कक्ष सभागृह नेत्याला दिल्याने संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी नगरसेवकांना बसण्यासाठी कक्ष नसल्याने आंदोलन केलं. जम्मूच्या राष्ट्रीय महामार्गावर थंडापानी परिसरात लष्करानं 2 ग्रेनेड आणि IED जप्त केले. यावेळी पोलिसांनी आणि लष्करानं संपूर्ण परिसराला घेरलं, तर लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू केलं. यूपीच्या सहारणपूरमध्ये ATSनं मोठी कारवाई केली आहे. ATSने यावेळी एका संशयिताला ताब्यात घेतलं. यावेळी त्याच्यावर पाकिस्तानातील काही संशयितांसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा घेतली आहे. पूर्व वर्धमान मतदारसंघात मोदींनी ममता सरकारवर हल्लाबोल केला, तर पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण अद्यापही कायम असल्याचं दिसून आलंय. निडी नावाचा बोत्सवानाचा ध्वज असलेला एक LNG टँकर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं ठरवून दिलेल्या मार्गावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अचानक त्याला माघारी फिरावं लागलं. मुंबईच्या डिलाईल रोड इथल्या श्रमिक जिमखान्याच्या हिरक महोत्सवानिमित्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं. आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून हा सोहळा पार पडत असून सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते.